मी सध्या आहे ते म्हणजे कुठल्या फॉरेन कंट्रीमध्ये नाही आहे, कारण की तुम्हाला जर दिसत असेल की आपण ज्यावेळेस प्रवास करतो तेव्हा फॉरेन कंट्रीमध्ये जर गेल्यावर अशा पद्धतीचा एक समुद्र मार्ग देखील आहे, ती वाहतूक असते. आणि मात्र आता अशीच वाहतूक आता कोकणवासियांना करता येणार आहे. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी खरं तर प्रामुख्याने कोकणवासियांचेच मंत्री आणि त्यांच्याच काळामध्ये सुरू होते ते म्हणजे नितेश राणेजी. नितेश राणेजी, गेल्या अनेक वर्षापासून चर्चा होती की मुंबईतून कोकणाकडे जायचं म्हटलं तर एक समुद्र मार्ग सुरू होणार आहे आणि तो अखेरचा टप्पा आज सुरू होतोय. काय सांगाल, कारण की बऱ्याच परवानग्या तुम्हाला घ्यायला देखील यासाठी वेळ लागला होता. शेवटी हे आमच्या प्रत्येक कोकणवासियांचं स्वप्न आहे. आमचंही कुटुंबीय कोकणातून येऊन मुंबईमध्ये नोकरी रोजगारासाठी आम्हीही आलेलो आणि आम्हीही दर उन्हाळ्याच्या दिवशी जत्रेच्या निमित्ताने आम्ही आमच्या गावाकडे जातोच. आणि आता जसं गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्रत्येक कोकणवासी आपल्या गावाकडे निघालेला आहे. मग रेल्वे असो, रस्ते असो, बसेस असो, जो मार्ग मिळाला त्याच्याने जातात. कसे जातात हेही पाहत नाही. मी जसंच आमचं महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी अतिशय स्पष्ट त्यांची भूमिका आणि त्यांची दूरदृष्टी अशी होती की आपण महाराष्ट्राला समुद्राच्या मार्गी जोडलं पाहिजे. महाराष्ट्राच्या एका कोकणातल्या किनारपट्टीला एका भागातून दुसऱ्या भागेसाठी आपण जलवाहतुकीचा पर्याय हा अतिशय सक्षम केला पाहिजे. आता मुंबई किंवा गेटवे ऑफ इंडिया तो अलिबागचा हा जलमार्ग सुरूच होता. मग आमचे M2Mचे जे आमचे विवेक जाधवजी आहेत आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, कुठले अडथळे आहेत का त्याच्यावर आम्ही काम करायला सुरुवात केली. खरं म्हटलं तर ह्याचं मुहूर्तमेढ आमच्या देवेंद्र फडणवीसजीनेच 14 ते 19मध्ये रोवलेलं आणि त्याचं पुढे घेऊन जाण्याचं काम किंबहुना अंमलबजावणी करण्याचं काम आमच्या खात्याने केलेलं आहे. आणि म्हणून आज हे सगळं जे दिसतं आहे याचं श्रेय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे. आणि मला एक समाधान आहे की जेव्हा एक कोकणातला तरुण ह्या राज्याचा बंदर विकास मंत्री होता तेव्हाच मी माझ्या माध्यमातून हे सुरू करू शकलो. हे ह्याच्यापेक्षा मोठं समाधान मला नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पण तुम्ही जसं सांगितलं की यापेक्षा समाधान नाही, मात्र वारंवार कोकणात गणेशोत्सवाच्या काळामध्ये एक टीका होत असते, कारण की मुळात जो रस्ता होता मुंबई गोवा महामार्ग त्याच्यावरून वारंवार टीका व्हायची. त्यानंतर चिपी विमानतळ तुम्ही सुरू केलं, नारायण राणे जेव्हा मंत्री होते त्यावेळेस खरं तर झालं आणि आता हे सुरू होतं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून खरं तर हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत की हा मार्ग सुरू होणार की नाही असे देखील प्रश्नचिन्ह सुरू होत होते. त्यामुळे हा एक नवीन पर्याय म्हणायचं. नक्कीच कमी पैशात कमी तुमचा वेळही वाचतोय. ह्या तुम्ही आजूबाजूला अगर पाहिलं अतिशय चांगल्या क्वालिटीच्या सुविधा M2M फेरीवाल्याने दिलेल्या आहेत. हे इकॉनॉमीचा भाग आहे ज्याच्यात तुम्ही बसलेला आहात. आता ह्याच्यावरती बिझनेस आहे, प्रीमियम इकॉनॉमी आहे, त्याच्यावरती बिझनेस आहे, त्याच्यावरती फर्स्ट क्लास पण आहे. म्हणजे जसं फ्लाईटमध्ये तुम्हाला विविध कॅटेगरी भेटतात बसण्यासाठी आणि त्याप्रमाणे तुम्हाला सुविधा भेटतात. आता ह्या सीट बघितल्यानंतर तुम्हाला कुठेच वाटणार नाही ह्या इकॉनॉमीच्या सीट आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीचा चांगल्या दर्जाची सर्व्हिस आमच्या M2Mच्या माध्यमातून लोकांना उपलब्ध केली जाते आहे. मला वाटतं हा फार क्रांतिकारी पाऊल आहे. रोजगारासाठी पण महत्त्वाचा विषय आहे. आपण मुंबईशी जोडतो आहे कोकणाला फार कमी काळात. हा रोजगार आणि व्यापारासाठी पण महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे जुन्या काळात अगर तुम्ही विचार केला की समुद्राच्या मार्गे मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय व्यापार व्हायचा, हा एक नवीन अध्याय त्याही निमित्ताने सुरू होईल असा माझा विश्वास आहे. तुम्ही म्हणताय नवीन अध्याय सुरू होईल, मात्र ज्या पद्धतीने खरं तर गणपती आलं की मोदी एक्सप्रेस असेल, शिवसेना एक्सप्रेस आहे, भाजप एक्सप्रेस आहे, अशा वारंवार चर्चा असायच्या. मात्र आता रोरो पण सुरू झाली आहे, त्यामुळे आणखी एक जो पर्याय म्हणताय तुम्ही, मात्र हा नक्की याच गणपतीत मिळेल सगळ्यांना. नक्कीच मिळेल. आमची तयारी आहे, कंपनीची पूर्ण तयारी. आम्हाला 147 परवानग्या पूर्ण प्राप्त आहेत. पण गणेशजी एक लक्षात घ्या, आमच्यासाठी जनतेची सुरक्षा ही प्राथमिकता आहे. आत्ताच पावसाळ्याचं ढगाळ वातावरण आहे, समुद्र खवळलेला आहे. आम्हाला जे हवामान खात्याकडून अंदाज आहे की पुढचे 3-4 दिवस अशाच पद्धतीने राहणार आहे. आणि म्हणून जसं समुद्र शांत होईल तोपर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही तयार ठेवू. जसंच आम्हाला संधी भेटेल त्यापासून ही सर्व्हिस कायमस्वरूपी, फक्त गणेश उत्सवासाठी नाही, कायमस्वरूपी कोकणवासियांसाठी सुरू होईल.
शेवटचा प्रश्न, याचे साधारणतः दर कसे असतील? कारण की तुम्ही सांगितलं की फर्स्ट क्लासपासून ते सर्वसामान्यांपर्यंत, आणि तुम्ही ज्या बसलेल्या सीट आहे ती खरं तर सर्वसामान्यांची आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ही कशा पद्धतीने परवडणारी असणार आहे? आता जसं मी बोललो होतो की आता गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपण सुरू करतो याच्यामध्ये आपल्याला ह्या ज्या ही ज्या इकॉनॉमी सीट्स आहेत त्याचे 2,500 आहेत, मग प्रीमियम इकॉनॉमी आहे त्याच्यावर आपण 4,000 आहोत, नंतर पुढचे 7,500 9,000च्या आमच्या VIP सीट आहेत, जे VIP क्लास जो सर्वात फर्स्ट क्लास आहे. अशा पद्धतीने तुम्ही इकडे बसल्यानंतर तुम्हालाही वाटेल की प्रत्येक पैसे दिल्यानंतर त्याची किंमत तुम्हाला ह्या निमित्ताने भेटते. एवढा आरामदायी तुम्ही जाताय, तुम्हाला एवढं वेळ वाचतोय तुमचा, तुम्हाला खाणं पिणं सगळ्या गोष्टीच्या सुविधा तुम्हाला भेटत आहेत. म्हणून मला असं वाटतं की दिलेल्या पैशाची किंमत तुम्हाला या सुविधा बघितल्यानंतर तुम्हाला निश्चित पद्धतीने मिळेल. गणपती आले की विमानाचे तिकीट वाढल्याचे दर वारंवार ऐकायला मिळतात, दुसरीकडे की रेल्वेची तिकीटं मिळत नाही, त्यामुळे आणखी हा मार्ग मिळाला ह्याची तिकीट वगैरे उपलब्ध होतील असं म्हणायचं? माझे म्हणणं आहे की जेवढे जास्त लोक येऊ शकतात तरी गेलं पाहिजे. शेवटी आम्ही सर्व्हिस लोकांसाठी देतोय. फुल झालं तरी आपल्याकडे दुसरे अजून पर्याय निर्माण करू ना. शेवटी आज ही एक बोट आहे. माझी इच्छा आहे की अजून मार्ग सुरू होणार आहेत गणेशजी. याच्यामध्ये फक्त आज रत्नागिरी आणि आपण सिंधुदुर्ग करतोय, अजून पण बोटी आहेत. तसं आपल्याला आता ओला, उबर, रॅपिडो विविध 4-5 ऑपरेटर्स आहेत. तसे याही क्षेत्रामध्ये आज ही बोट सुरू झाल्यानंतर अजून ऑपरेटर येतील, अजून लोकांना हा व्यवसाय पर्याय सक्षम पद्धतीने ते स्वीकारतील आणि कोकणवासियांची सेवा या निमित्ताने होईल. नक्कीच. त्यामुळे आता कोकणात जाणाऱ्या नागरिकांना फक्त गणपतीसाठी नाही तर एक नवीन पर्यायी मार्ग देखील आहे, तो सुरू झालेला पाहायला मिळतोय. व्हिडिओ राकेशसह गणेश कवडे, साम टी मराठी, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.